नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर ताईंनो, सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्या सगळ्या गोड 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 ताईंना हॅपी वुमन्स डे. तर आजचा जो डे आहे तो तुमच्यासाठी अगदी स्पेशल व्हावा, खूप खास व्हावा, हीच बाप्पाचरणी प्रार्थना, ही स्वामींचरणी प्रार्थना. तर चला ताईंनो, बघा आता तुम्ही की थंबनेलवर मी काहीतरी आज जरा सेन्सिटिव्ह टॉपिक घेऊन आलेली आहे. तुम्ही जर थंबनेल क्लिक करून जर इथे आला असणार आहात तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काहीतरी असं जाणून घ्यायचं असेल की ताईंनी अचानक असं का व्हिडिओ म्हणजे का बनवला किंवा असं थंबनेल का ठेवलंय ताईंनी आज, हो की नाही. तर त्याचं कारण असं आहे की मला ह्या विषयावर भरपूर दिवस झाले बोलायचं होतं. त्याचं म्हणजे असं झालंय की मी जेव्हापासून बिझनेस सुरू केलेला आहे तेव्हापासून माझ्या खूप वेगळ्या ताईंसोबत मी संपर्कामध्ये येत आहे बरं का. आणि कसं आपली महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे महिन्याचा पहिला आठवडा असतो ना, तर त्या दिवसांमध्ये माझी इन्कमिंग चालू असते मोबाईलची. अदरवाईज आपलं व्हॉट्सअपवरती बोलणं चालू असतं. तर जेव्हा पण इन्कमिंग चालू होते त्यावेळेस कॉलिंग खूप चालू होऊन जातात आणि त्याच पिरियडमध्ये मी कॉलिंग उचलत असतो. अदरवाईज बाकीचा पूर्ण दिवस माझा मोबाईल बंद असतो. तर बघा ताईंनो, मला आहे ना भरपूर ताईंचे इतके असे मेसेजेस येत आहेत किंवा मग ताई समजा आता आपला बिझनेस जो आहे ज्या रिलेटेड आहे, उलन रंगोली मॅटचा बिझनेस आहे, त्याच्या रिलेटेड मटेरियल मागवण्यासाठी कॉल्स येतात. पण मटेरियल मागवण्याच्या व्यतिरिक्त भरपूरशा ताई अशा आहे की त्या माझ्यासोबत मनसोक्त अशा गप्पा करतात किंवा त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं करत असतात. आणि थोडासा वेळ मी त्यांच्यासाठी जरूर देते. माझं इतकं बिझी शेड्यूल आहे पण थोडासा वेळ मी त्यांच्यासाठी देते. कारण कसं असतं माहिती आहे का, एक म्हणजे ह्या पृथ्वीतलावर एक तरी अशी एक व्यक्ती असते की तिच्यासोबत आपलं कनेक्शन झालं ना की तिच्याजवळ आपल्याला मन मोकळं हे करावं असंच वाटतं. आणि भरपूरशा ताई अशा आहे की त्यांना माझ्याजवळ त्यांचं मन मोकळं करावं असं वाटतं. याचं तर मी खरंच स्वामींचे आभार मानेल की त्यांना म्हणजे मला त्या लायक समजतात की ह्या ताईजवळ आपलं मन मोकळं केलं की ह्या ताईला आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले तर आपलं मन हलकं होणार आहे. तर अशा बऱ्याचशा ताई आहे की त्यांनी त्यांचं मत किंवा मग त्यांचे विचार किंवा मग त्यांची घरातली परिस्थिती ही सगळी काही माझ्यासोबत शेअर केली. तर म्हटलं चला तीच परिस्थिती, तेच विचार आणि त्या कोणत्या सिच्युएशनमधून जात आहे वगैरे हे तुमच्यासोबत शेअर करूया. तर ज्या ताईंनी मला आतापर्यंत कॉल करून त्यांची परिस्थिती किंवा काही जे वॉटेवर जे सांगितलं आहे त्यांचं मी ते नाव मेन्शन करणार नाहीये. फक्त यामधून आपल्याला काय शिकायचं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करणार नाही. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघणार आहात, हो की नाही. आणि हा व्हिडिओ मला ना खूप दिवसापासून घेऊन यायचा होता पण मी म्हटलं स्पेशली ना वुमन्स डे वरती म्हणजे वुमन्स डे जवळ आला ना की त्याच पिरियडमध्ये आपण हा व्हिडिओ बनवूया. कारण की बऱ्याचशा ताई आपले व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना जरा जरी मोटिवेशन मिळालं किंवा मग जरा जरी त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे. तर बघा, मला आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी काय कॉल्स येतात मला किंवा काय ताई माझ्या त्यांच्या जवळच्या परिस्थिती मांडतात ते सांगते. तर बघा, एक ताई आहेत, त्यांचा मला पहिल्यांदा कॉल आला. त्या मला म्हणतात की ताई मला मटेरियल घ्यायचं आहे, मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, इच्छा तर खूप आहे ग, पण मग कसं करू, कुठून सुरुवात करू तेच समजत नाहीये. मग मी त्यांना विचारते की तुम्हाला प्रश्न कुठे येतोय, काय प्रॉब्लेम कुठे येतोय तुम्हाला, मी आहे ना तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करायला आहे. त्याचं सेलिंग कसं करायचं, ते बनवायचं कसं, त्याचं सुद्धा बेसिक नॉलेज द्यायला मी बसलेली नाही इथे. तर तुम्हाला मी सगळं ते देणार. इथपर्यंत त्यांचं संभाषण झालं नाही की त्यांचा पुढचा टप्पा असा असतो की हो ना ताई, तुझे व्हिडिओ बघून आहे ना खरंच मोटिवेशन मिळतं, तू जेव्हा सांगते ना तेव्हा खरंच असा हुरूप येतो आम्हाला करण्यासाठी की हो आपण पण काहीतरी करायला हवं. कारण इथे मी थांबेल. कारण नवऱ्याचे टोमणे. आता हाच पॉईंट जो आहे जो मी थंबनेलवरती असं केलेलं आहे ना की नवरा म्हणतो तू काहीही कामाची नाही, तुला काहीही जमत नाही, तू फक्त धुणं भांडेच करू शकते. हा व्हिडिओ त्या ताईंसाठी खास आहे की त्या रोजच्या ह्या सर्वाईमधून जात आहेत. त्यांचे जे मिस्टर आहे, त्यांचा नवरा आहे, त्यांना रोज असे स्टॉन देऊन अगदी म्हणजे हॅरॅसमेंट काही घरांमध्ये चालते. मी सगळ्यांचंच म्हणत नाहीये, सगळ्या लेडीजच मी म्हणत नाही. बाकीचे माझे दादा लोक खरंच खूप छान आहे, पर्सनली ते त्यांच्या म्हणजे मदत करतात. एक उदाहरण आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्या ताईंचा सुद्धा इतका सुंदर अनुभव आहे ना माझ्या लाईफमधला, तो सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पहिले आपण ह्या ताईंबद्दल बोलूया. तर त्या ताई म्हणतात की ताई माझ्या नवऱ्याचे रोजचे टोमणे ऐकून मी इतकी वैतागली आहे ना की तू काहीच करू शकत नाही, बाकीच्या बायका बघ किती करतायत, संसाराला थोडासा हातभार लावताय, तू काय करू शकते, तू काहीच करू शकत नाहीये. तर हे टोमणे, हे असं बोलणं, हे सततचं असं कानावरती निगेटिव्ह थॉट पडणं, नवऱ्याचं हे असं टोमणेदार बोलणं वगैरे हे कितपत तुम्ही सहन करणार आहे, कुठपर्यंत सहन करणार आहे किंवा कुठपर्यंत तुम्ही अशा लाचारीचं जीवन जगणार आहे, मला हा मोठा भला प्रश्न पडतो. आता बघा ताईंनो, असं नाहीये की मी
स्वतःचा बिझनेस चालू केला म्हणून आता मी खूप फिलॉसॉफी झाडतीये किंवा मी खूप तुम्हाला मोठे मोठे उपदेश देते किंवा काय, तर अशातला काही प्रकार नाही ताई. कारण की बिझनेस मी हा आत्ता सुरू केलेला नाहीये. मी अशी वुमन आहे ना की मी लग्नाच्या आधीपासून जॉब करणारी आहे. मी लग्नाच्या आधीपासून पैसा कमवत होते. मला पैशाची किंमत माहिती आहे, मला कमवणं म्हणजे काय माहिती आहे, मला सेव्हिंग म्हणजे काय माहिती आहे. या सगळ्या गोष्टींमधून मी लहानपणापासून गेलेली आहे. कारण की माझ्या घरची परिस्थिती पण खूप बिकटची आहे. माझ्या माहेरची परिस्थिती पण अजून हातावरचंच आहे असं नाही आहे. तर आम्ही लहानपणापासून, म्हणजे मी लहानपणापासून कमवायच्या मार्गावरती असते. फक्त 9 वर्ष माझं यासाठी गॅप गेलेलं आहे की माझा छोटासा मुलगा आहे, मला त्याला जास्त प्रायोरिटी द्यायची होती, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं होतं, म्हणून मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नव्हते. पण मी सारखी सर्चमध्ये होते की मी कोणता व्यवसाय करू शकते, काय करू शकते, परत भांडवल कसं जमा करू शकते, हे सगळं काही मी म्हणजे असं घेतले, शिकली आणि मग त्यामधून माझा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि मग मला त्यातून आलेले अनुभव हे तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर बघा ताईंनो, माझं इतकंच म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही इग्नोर करू शकता, स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. काहीतरी छोटा मोठा बिझनेस तुम्ही घरामधून ह्या नक्की करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरातले सपोर्ट करत नाही. तर आता तुम्हाला मी बोलली होती की मी एका ताईंचं तुम्हाला उदाहरण सांगते. आपल्याकडे एक कर्नाटकच्या एक ताई आहेत. त्यांनी फर्स्ट टाइम मला जेव्हा कॉल केला मटेरियलसाठी, तेव्हा त्यांनी माझ्याकडे फर्स्ट त्यांची ऑर्डर आपल्याकडे 2000ची होती आणि ते 2000 रुपये त्यांनी त्यांच्या नवऱ्याकडून भांडून तंडून असे घेतले होते. आता मला कसं कळालं, तर त्या ताई अशा बोललेल्या की ताई तुम्ही आहे महाराष्ट्रामध्ये, आपली डिलेव्हरी येणार, तुमचं जे कुरिअर आहे ते येणार कर्नाटकमध्ये, म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र. तर ताई नक्की तुमचं पार्सल येणार ना हो, मला खूप टेन्शन येतं आहे. मला असं टेन्शन नाही येत आहे की तुमचं पार्सल येणार आहे की नाही किंवा तुम्ही फ्रॉड आहे की नाही, असं नाही मला टेन्शन येते. मला म्हणजे टेन्शन ह्या गोष्टीचं येते ताई की मी माझ्या नवऱ्याच्या अगेन्स्ट जाऊन किंवा ते मला नाही म्हणतायत बिझनेस करण्यासाठी. म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं असं म्हणणं होतं की नको करू, घरातच बसले, म्हणजे मला म्हणायचं आहे सॉरी असं बोलते ना त्यामुळे ठोकलं. तर माझं म्हणणं असं आहे की बघा, जगामध्ये 2 प्रकारचे नवरे आहेत, जगामध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत. एक म्हणतात की तू काय करते, काहीच करत नाही, नुसती बसून असते, संसाराचा गाडा मी एकटाच ओढतोय, बाकीच्या बायका बघ कशा करताय, तुला काहीच जमत नाही. दुसरा नवरा म्हणजे दुसरा पुरुष जो आहे तो त्याच्या बायकोला म्हणतोय की नको करू, कशाला करती, घरातच बस, मी आहे ना कमवायला, तुला काय करायचं कमवायचं. तर आता ह्या पहिल्या ज्या ताई आहेत त्यांचे विचार त्यांनी माझ्याजवळ मांडले की ताई मला माझा नवरा नेहमी कमी लेखतो. आणि या ताईंनी माझ्याजवळ त्यांचे विचार मांडले की ताई माझा नवरा म्हणतो तू काहीच करू नको. का, कशाच का, आपण काहीच करू शकत नाहीयेत का? म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या दोन्ही गोष्टींमध्ये स्त्री किंवा ती बायकोच हारल्या जातीये, हो की नाही? तर मी सगळ्या दादा लोकांना असं म्हणत नाही की ते सगळेजण असे वागतात. स्पेशली माझा नवरा, मला देव माणूस भेटलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की माझा नवरा माझ्या प्रत्येक कामात मला सपोर्ट करत असतो. माझा गोष्ट वेगळी राहिली ती बाजूला ठेवते. पण ह्या 2 ज्या लेडीज आहेत त्यांच्याबद्दल आज आपण बोलू. फक्त 2 लेडीजबद्दलच नाही, भरपूर सारे असे कॉल्स येतात मला. पण सगळ्यांचेच विषय आता इथे घेत बसले मी तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि व्हिडिओ तुम्ही स्किप करतात, हो की नाही? तर बघा, त्या ताईंचा मला पहिला कॉल आला ना की मी म्हटलं ताई नाही, असं काहीच नाहीये, तुम्ही नक्की माझ्याकडनं मटेरियल परचेस करा, तुमच्यापर्यंत नक्की मटेरियल हे पोहोचणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी मला ही पण विचारली की ताई मी मटेरियल घेईल तसं आहे, पण सेलिंग होईल की नाही, नक्की सेल होईल ना? तर म्हटलं ताई मी आहे ना इथे, मी बसलेली ना, तुम्हाला सगळं गायडन्स करणार आहे, तुमचं मटेरियल नक्की सेल होणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये ट्रेंड चालू आहे, आउट ऑफ महाराष्ट्र अजूनही हा ट्रेंड आलेला नाहीये तिकडे, तर तुमचं मटेरियल नक्की सेल होणार आहे. तर तुम्हाला सांगते ताई, अवघ्या एकाच महिन्यामध्ये त्या ताईंनी आपल्याकडे सेकंड ऑर्डर टाकली. आणि गुड न्यूज म्हणजे अशी की त्या ताईंनी मला ऑर्डर टाकताना इतक्या त्या हॅपी होत्या आणि अशा पद्धतीत त्यांनी मला ऑर्डर टाकली की ताई ह्या वेळेचे जे पैसे आहेत ते मी माझ्या मिस्टरांकडून हट्टाने नाही मागून घेतलेले किंवा रडून गागून नाही मागून घेतलेले, तर ह्या वेळेचे पैसे माझ्या मिस्टरांनी मला स्वतः दिले आहे की तुझं मटेरियल संपत आलेलं आहे, तुझी ऑर्डर खूप पेंडिंग आहे, सो हे घे पैसे आणि त्या ताईंकडनं पुन्हा मटेरियल मागव. तर ताईंना सांगा त्याच्यावरून तुम्ही काय शिकलात. तर मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला 2 गोष्टी मला कव्हर कराव्याशा वाटल्या की ज्या ताई फक्त नवऱ्याचे बोलणे ऐकतायत, तू काहीच करू शकत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आजचा व्हिडिओ होता. आणि ह्या ताईंसारख्या सुद्धा ज्या काही लेडीज आहे की त्यांचा नवरा म्हणतो तू काहीच करू नको, मी आहे ना, तू फक्त मुलं आणि चूल सांभाळ, तुला काहीच करायची गरज नाही आहे, तर त्या ताईंसाठी सुद्धा हा व्हिडिओ होता. कारण की आपल्याकडे अशा बऱ्याचशा ताई आहे की त्या ह्या लाईफमधून किंवा ह्या सिच्युएशनमधून जात आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप मोटिवेशन मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी की ताईंनो फक्त व्हिडिओज बघू नका आणि व्हिडिओ बघून फक्त तेवढं मोटिवेट होऊ नका, काहीतरी करा. कारण की लाईफमध्ये खूप काही करण्यासारखं आहे आणि आपलं जे कला आहे, आपल्यामधले जे गुण आहेत ते जगाला दाखवण्यासाठी, त्यामधून इन्कम
कसं जनरेट होईल यासाठीचे भरपूर असे प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे. इन्स्टा आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहे की तिथे तुम्ही तुमची कला दाखवून पैसे हे म्हणजे कमवू शकतात. आता मी म्हणत नाही आहे तुम्हाला की तुम्ही तुमची कला फक्त उलन रंगोली मॅट बनवूनच दाखवा म्हणून माझ्याकडनं मटेरियल घ्या, अशातला अजिबात भाग नाही आहे. तुम्ही माझ्याकडनं मटेरियल नाही घेतलं तरी चालेल. माझ्याकडनं मटेरियल घेऊन उलन रंगोली मॅट बनवून त्या विकल्या नाही तरी चालेल. पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन दुसऱ्या कशामध्ये इंटरेस्ट असेल ते सुद्धा तुम्ही करू शकताय आणि 4 पैसे कमवून आपल्या नवऱ्याला हे देऊ शकताय. कारण की बघा, ह्या ताईंच्या जर नवऱ्याचे विचार बदलू शकले की कशाला तू घरातच नाही, कशाला तू म्हणजे करतीये, मी आहे ना कमवायला, तर ह्या लेडीजचा नवरा जर म्हणू शकतोय की हे घे पैसे, आणखीन मटेरियल मागव, तर बाकीच्या नवऱ्यांचे पण विचार बदलू शकता. आणि हो दादांनो, म्हणजे याच्यातून मला फक्त ताईंनाच नाही सांगायचं, तर दादा लोकांना पण हे सांगायचं आहे की दादांनो प्लीज तुम्हाला पण हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर दादा लोक माझा हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या बायकोला मागे ठेवू नका. तिला पण जगासोबत चालण्यासाठीचा सपोर्ट करा. तिला मानसिक सपोर्ट द्या, तिला फिजिकली सपोर्ट द्या, पण तिला सपोर्ट द्या की तू हे करू शकतेस. असं नाहीये, आजकाल जगामध्ये असं कोणीच नाही की त्याला पैशाची गरज नाहीये, पण असतील नशिबान असे दादा लोक की ते त्यांच्या बायकोची हाऊसमौस त्यांच्या याच्यावरती पुरवू शकतात. पण दादांनो, बाई किंवा स्त्री ही फक्त चुलत मूल सांभाळण्यासाठी नाहीये, तर तिचं जी कला आहे, तिच्यामध्ये जी कला आहे ती 4 लोकांपर्यंत पोहोचवी, त्याच्यामधून इन्कम जनरेट व्हावं यासाठी सुद्धा आहे. तिला सुद्धा उंच भरारी घेऊ द्या आणि वुमन्स डे स्पेशल तिच्यासाठी हे गिफ्ट द्या की तुला मी आजपासून फ्रीडम दिलेला आहे, तुला हवं ते तू करू शकतेय, तुझी लाईफ फक्त चूल आणि मूल नाहीये. ओके, तर चला, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. आय होप तुम्ही ह्या व्हिडिओमधून थोडं जरी शिकला असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या डोक्यामध्ये ना भरपूर साऱ्या अशा कल्पना असतात ज्या मी तुमच्यापर्यंत आहे ना आणण्याचा नक्की प्रयत्न करत असते ताईंनो, पण प्रॉब्लेम टाईम. मला दम खाऊ द्या थोडासा. सॉरी, टाईमची खूप कमी आहे तुमच्या ताईकडे. त्यात म्हणजे तुम्हाला सांगते, लिटरली माझं आता वाजलाय 3:30 वाजता माझं जेवण झालेलं आहे. कधी कधी 4-4:30 सुद्धा जेवणाला होऊन जातात. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ सुद्धा लवकर आणू शकत नाही, याची सुद्धा मला खंत आहे. पण त्यातल्या त्यात आणण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचशा ज्या ताई आहेत त्या आपले व्हिडिओ बघून मोटिवेट होतात आणि बऱ्याचशा ताईंनी आपला जे व्हिडिओ बघून आहे त्यांनी बिझनेस सुद्धा सुरू केलेले आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी छानशी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. आय होप माझे दादा लोक आणि माझ्या ताई लोकांना आजचा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.